नमस्कार मित्रांनो, संपूर्ण आरोग्य या कार्यक्रमात आपलं हार्दिक स्वागत आहे. तर आज आपल्याकडे निर्मलाताई सांगळे डॉक्टर आहेत. तर यांच्याकडून आपण आरोग्याविषयी आणि मानसिक स्थितीविषयी जाणून घेणार आहोत. तर आपण त्यांच्याशी चर्चा करूयात. मॅडम नमस्कार. नमस्कार. तर आमचे जे प्रेक्षक आहेत, तर तुम्ही जे डॉक्टर आहात, फिजिशियन, तर फिजिशियन डॉक्टर आहात, तर तुमच्याकडे आम्ही हे विचारतो की शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक स्वास्थ्य आपण कसं ठेवायला पाहिजे. जनरल फिजिशियन म्हणून मी इथे कार्यरत आहे. 15-20 वर्षापासून आमचे इथे प्रॅक्टिस चालू आहे. तर एक डॉक्टर म्हणून असं वाटतं की आरोग्य हे आपण म्हणतो आरोग्य आरोग्य आरोग्य, पण त्या आरोग्यामध्ये दोन्ही गोष्टी सांभाळल्या पाहिजेत, शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक स्वास्थ्य. म्हणजे आम्ही कसं म्हणतो की आपण जेव्हा प्रेग्नन्सी राहते तेव्हासुद्धा आपण सर्वात पहिला आहार काय देतो की बाईचा आहार व्यवस्थित सांभाळा, तिचं खाणं पिणं व्यवस्थित पाळा. हे कशासाठी? कारण हे जे खाणं पिणं आपण बायकांचं किंवा स्वतःचं जे सांभाळतो, तर त्याच्यामुळे जे गर्भात वाढ होत असते, तर ते गर्भाची वाढ ही ते शारीरिक आई जे खाते ते वाढून मूल वाढतं. म्हणून आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपला आहार हा आपलं शारीरिक स्वास्थ्य मेंटेन करत असतो. आणि दुसरं म्हणजे मानसिक स्वास्थ्य. मानसिक स्वास्थ्यामध्ये योग, प्राणायाम या गोष्टी ज्या आता मधल्या काळात त्याला बरंच एवढं कुठं लक्ष दिलं जात नव्हतं की मानसिक स्वास्थ्याकडे, पण आता जो या आपण फ्लोमध्ये आलेलो आहे, तर आता बऱ्याच ठिकाणी बरेच लोक मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष देतात. तर त्या अनुषंगाने मी मानसिक स्वास्थ्याबद्दल पण खूप हे समाधानी आहे की आजकाल लोक योग, प्राणायाम अशा गोष्टींकडे लक्ष देतात आणि स्वतःचं मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित ठेवतात. तर मग आहार ज्या माता बहिणी स्त्रिया आहेत, तर यांनी प्रेग्नन्सीवर आहार काय काय घ्यायला पाहिजे आणि कसा घ्यायला पाहिजे. हां, तर कसं असतं की आपला नेहमीचा आहार आणि जेव्हा गर्भधारणा होते, तर गर्भधारणा झाल्यानंतर एका जीवात 2 जीवांचा आहार वाढ होत असते. तर आम्ही काय करतो की महिलांना पहिल्या 2-3 महिन्यात तर त्यांना शक्यतो शिसारी म्हणतो आपण किंवा आम्ही मॉर्निंग सिकनेस म्हणतो की गर्भ राहिल्यानंतर त्यांना उलट्या होणं, सकाळ सकाळ जेवणच न जाणं, अन्नाचा वास येणं, या गोष्टी होतात. पहिल्या 2 महिन्यात जेवणाचं प्रमाण तसं बऱ्यापैकी कमी झालेलं असतं. तर आम्ही त्यांना काय सल्ला देतो, तुम्ही एकदम खाण्यापेक्षा थोडं दिवसातून 4-5 वेळा खा. असं नाही की एकदम ताट भरून घ्या. ते पाहिलं तरी त्यांना मग ते मळमळल्यासारखं होतं. आम्ही त्यांना सल्ला देतो की तुम्ही थोडं जेवण करा. म्हणजे नाश्त्याला थोडं, 2 तासांनी परत भूक लागली तर ड्रायफ्रुट्स खा, फ्रुट्स खा. पण ते कसं थोडं प्रमाणात खाल्लं तर ती शिसारी पण तशी नॉर्मली कमी होत जाते. तिसऱ्या महिन्यानंतर ही शिसारी नैसर्गिकरित्या गर्भाची आपल्या शरीराला सवय झालेली असते. त्याच्यानंतर 3ऱ्या महिन्यानंतर ही शिसारी नैसर्गिकरित्याच कमी होते. त्यानंतर आम्ही त्यांना सल्ला देतो की तुम्ही प्रोटीनयुक्त आहार. आम्ही बायकांना काय सांगतो की सकाळी तुम्ही नाश्ता, 2 अंडे, 1 ग्लासभर दूध हे कंपल्सरी सांगतो. ज्यांना नॉनव्हेज चालतं त्यांना आम्ही नॉनव्हेजचे सूप वगैरे पण ॲडवाईस करतो. पण ज्यांना नॉनव्हेज चालत नाही त्यांना आम्ही दुधाचे पदार्थ किंवा मोड आलेली कडधान्य किंवा नाचणीचे विविध पदार्थ अशा गोष्टी देतो की त्यामुळे त्यांना जे आवश्यक प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स बाळाच्या वाढीसाठी जे आवश्यक आहेत ते मिळतील. असा सल्ला आम्ही त्यांना प्रेग्नन्सी राहिल्यापासूनच सुरुवात करतो. अच्छा. आणि मग त्यांनी व्हेजिटेबल वगैरे त्यांचं काय ॲडवाईस तुम्ही. व्हेजिटेबल्समध्ये आपण कसं करतो की हिरव्या पालेभाज्या ह्या जास्त खाल्ल्या पाहिजेत. आता पालकामध्ये कॅल्शियम जास्त असतं. तुम्ही कॅल्शियमची गोळी घेण्यापेक्षा पालकाचं प्रमाण व्यवस्थित ठेवलं, गोळी तर देतोच आम्ही, पण तुमचं प्रमाण व्यवस्थित तर तुमचं भागेल आणि गोळीनी बालकाची वाढ होईल. डबल आपल्याला रिक्वायरमेंट असते. त्यामुळे आपल्या आहारापेक्षा सुद्धा काय बायका काय म्हणतात की आम्ही घेतोच आहे सगळं, हिरव्या पालेभाज्या घेतोय, आम्ही फळं घेतोय, मग गोळ्यांची काय आवश्यकता, गोळ्यांनी बाळ खूप पोसतं आणि मग त्यामुळे नंतर डिलिव्हरीत त्रास होतो, असं काही जे जुने समज असतात. तर आम्हाला हे त्यांना समजावून सांगावं लागतं की तुम्ही जो आहार घेता तो तुमचा होतो, पण बालकाच्या वाढीसाठी किंवा जेव्हा तुम्ही कॅल्शियम आणि फोलिक ॲसिड जे पहिल्या महिन्यापासून चालू करतात, त्यामध्ये बालकाच्या मेंदूची वाढ होते आणि हाडं ठिसूळ होत नाहीत. तुमचा आहार तुम्हाला जातो, पण त्याला पोहोचण्यासाठी तुम्हाला हे एक्स्ट्रा सपोर्ट घ्यावाच लागतो. अच्छा. आणि प्रोटीन युक्त जे भोजन असतं त्याच्यामध्ये काय येतं.
प्रोटीनयुक्त भोजनामध्ये तुम्हाला मोड आलेली कडधान्य असतात. मोड आलेली कडधान्य तुम्ही कसे म्हणजे तुम्हाला जसं आवडेल कधी उकडून खाऊ शकता, कधी तुम्ही भेळेमध्ये मिक्स करून खाऊ शकता. आणि मोड आली म्हणजे ते 2-3 दिवसाचे मोड आलेले पाहिजेत, म्हणजे बऱ्यापैकी त्याला हे आलेलं पाहिजे. नुसते एक दिवस भिजू घातले आणि दुसऱ्या दिवशी लगेच नाही, त्याला बऱ्यापैकी मोड आलेले पाहिजे. दुसरं म्हणजे प्रोटीन्समध्ये आपण अंडे ॲडवाईस करतो. ज्यांच्यामध्ये नॉनव्हेज चालतं त्यांच्यामध्ये मटणाचे सूप वगैरे ॲडवाईस करतो. आणि दुसरं म्हणजे फिश पण चांगले असतात या गोष्टींमध्ये खाण्यासाठी. आणि हिरव्या पालेभाज्या त्यामध्ये तर असतंच. अच्छा. आणि मग हे कॅलरीजयुक्त जे असतं ते त्यांनी खाल्लं त्याचं नाही, कॅलरीजयुक्त आपल्या प्रत्येक जेवणातून कॅलरीज जातात, पण तेव्हा कसं आपण कॅलरीज हेल्थ म्हणजे बॉडी तुमचं काय म्हणतो आपण तब्येत कमी करणं ह्या गोष्टी ह्या प्रेग्नन्सीत हा विषय नसतो. त्यामुळे कॅलरीज तुमच्या प्रत्येक जेवणातून तुम्हाला पोहोचतातच. अच्छा. मग तुम्ही थोडंसं हे ॲडवाईस करा की जे जीवनसत्व, प्रोटीनयुक्त आणि कॅलरीयुक्त हे पदार्थ कोणकोणते असतात? तर जीवनसत्वामध्ये जे असतात ते फ्रूट्स असतात. नंतर हिरव्या पालेभाज्या हां. यामध्ये जीवनसत्व जास्त प्रमाणात असतं. तर कॅलरीजमध्ये कसं असतं, कॅलरीजमध्ये शुगर नसलेल्या हे आहार, शुगरने तुमच्या कॅलरीज बर्न करायला जास्त वेळ लागतो. त्यामुळं तुम्ही कॅलरीजमध्ये आपण नाचणी खाऊ शकतो. ह्या गोष्टी तुम्हाला जास्त कॅलरीज देतात. आणि दुसरं म्हणजे कॅल्शियम हे दूध आणि दूधजन्य पदार्थामध्ये तुम्हाला कॅल्शियम जातं आणि पालकसारख्या भाज्यांमध्ये पण कॅल्शियम जास्त प्रमाणात असतं. तर प्रश्न असा तुम्हाला विचारायचा आहे, तुम्ही हे जे फिजिशियन आहात, तुम्ही हा डॉक्टरी तुमचा पेशा आहे, हे तुम्ही या पेशामध्ये कसे म्हणजे यासाठी तुम्हाला काय स्ट्रगल करावं लागली? याबद्दल सांगायचं झालं तर आम्ही म्हणजे असं काही व्हायचं असं लहानपणापासून नव्हतं. घरात कोणी डॉक्टरही नव्हतं. पण 12वीत जे मार्क्स पडले, आमच्या वेळेस 12वीत ॲडमिशन होत होते डॉक्टरचे. म्हणजे तेव्हा काही नीट वगैरे अशा एक्झाम नव्हत्या. तर आम्ही अभ्यास केला, पण थोडेसे तेव्हा कसं रिपीट वगैरे हा प्रकार नव्हता. आम्हाला जे मार्क पडले त्याच्यामुळे आम्हाला MBBS सीट नाही मिळालं. त्या MBBS सीट नंतर मग आम्हाला तेव्हा काय असतं, वडिलांचं एवढं काही नव्हतं डॉक्टर व्हायचं. MBBS नंतर काय मिळतं, आम्ही BMS केलं. आणि BMS नंतर मग आम्ही ह्या फिजिशियनच्या ह्या प्रोसेसमध्ये असं आलो की आम्हाला वाटलं की आता हे आम्हाला सगळ्या प्रकारचे पेशंट पाहायला मिळतात. स्पेशलायझेशन जरी नसलं तर लोकांचे जे विषय असतात हे कधी कधी फॅमिलीशी निगडीत पण असतात की जे फिजिशियनलाच सांगतात, कन्सल्टंटला तेवढा वेळ नसतोच. त्यामुळे मग आम्हाला लोकांच्या फॅमिली बॅकग्राऊंडशी निगडीत पण सगळं माहीत होतं. मग त्यानुसार पण काही काही आजारांवर आम्हाला त्यांना उपचार करता येतात की ते ॲक्च्युअली शारीरिक आजार नसतात, पण सगळ्या सर्कमस्टन्सेसमुळे ते त्यांच्या जाणवत असतात. आपण जसं म्हणतो की मानसिक आजार, की नाही बाबा घरात मला हेच मिळत नाही, मग त्यांना सारखं वाटतं माझं दुखतं. पण आपण ह्या सगळ्या कंडिशन समजून घेऊन त्यांना जर ट्रीट केलं तर ते नॉर्मली विदाऊट कमी मेडिसिन ट्रीट होतात. अच्छा. तर आमचा असा एक प्रश्न आहे, जसं की तुम्ही जनरल फिजिशियन आहात, तर मग तुमच्याकडे प्रेग्नन्सीचे पेशंट पण येतात. हो. मग हे गायनिकॉलॉजिस्ट आणि जनरल फिजिशियनमध्ये काय डिफरन्स? जनरल फिजिशियनमध्ये तुम्हाला कसं प्रेग्नन्सी राहिल्यापासून बायकांना सल्ले देणं आणि त्यांचा आहार मेंटेन करणं ह्या सगळ्या गोष्टी येतात. पण गायनेकॉलॉजिस्टमध्ये कसं असतं की कौमार्यावस्थेत मुली येतात, त्यांचे काय प्रॉब्लेम्स असतात, नंतर डिलिव्हरीत जर समजा प्रेग्नन्सीमध्ये प्रसव अवस्थेत जर काही कॉम्प्लिकेशन्स आले तर ते ट्रीट करणं, त्याच्या पुढची अवस्था असते. आम्ही नॉर्मल डिलिव्हरीपर्यंत आमचे सगळे नॉर्मल सरळ चालले तर आम्ही ट्रीट करू शकतो. पण जर कॉम्प्लिकेशन असेल, जसं काही गर्भिणी BP वाढतं गर्भिणी अवस्थेत बायकांचं, त्याला आम्ही एक्लाम्शिया म्हणतो, प्री एक्लाम्शिया. अशा कंडिशनमध्ये गर्भावस्थेत बायकांना झटके येतात. त्या झटक्यांचं बालकावर पण परिणाम होतो, दोन्हीपैकी एकाच्या जीवाला धोका असतो. तर अशा जे ट्रीटमेंट असतात ते गायनेकॉलॉजिस्ट इझिली त्यांच्यामध्ये जे त्यांचं जे नॉलेज असतं त्या अशा कॉम्प्लिकेटेड जे प्रेग्नन्सी असतात ते ट्रीट करतात. आणि दुसरं म्हणजे की गायनेकॉलॉजिस्ट स्त्री शरीराशी निगडीत जे असंबंधित असुरक्षित हे संबंधामुळे जे आजार येतात स्त्रीशी निगडीत, त्यांच्यावर त्यांची ट्रीटमेंट ही जास्त अभ्यासू असते. अच्छा. तर मग तुम्हाला नाही वाटलं कधी आपण गायनेकॉलॉजिस्ट बनावं म्हणून? कसं गायनेकॉलॉजिस्ट बनावं हे BMS नंतर पण MD गायनेक करता येतं. पण कसं असतं की आम्ही इंटर्नशिप झाली, घरच्यांचं लग्नाचा आहार झाला, लग्न झाल्यानंतर आम्ही जे प्रॅक्टिसमध्ये पडलो तर मग ते कसं रुटीन बसतं. नंतर मुलं आणि त्या सगळ्या जीवनामध्ये थोडंसं मागे पडलं शिक्षण, थोडंसं आम्ही प्रॅक्टिसमध्ये पडलो आणि सेटल झालो. त्यामुळं आम्ही हे गायनेकॉलॉजिस्ट किंवा स्पेशलायझेशनकडे थोडंसं दुर्लक्ष झालं. अच्छा. तर पुढचा प्रश्न असा की शारीरिक स्वास्थ्याच्याबद्दल कोणकोणते आजार येतात आणि त्या आजारात ते कसं मेंटेन ठेवायचं?
याची थोडी माहिती. ओके. शारीरिक आजाराबद्दल म्हटलं की वातावरणाशी निगडीत दूषित अन्न, दूषित पाणी, दूषित आहार ह्या 3-4 गोष्टींशी निगडीत शारीरिक आजार असतात. तर तसं पाहिलं तर आता दूषित पाण्यामुळे टायफॉईड होतो, कॉलेरा यासारखे आजार होतात. सध्या कॉलेरा हा आजार तर जवळजवळ हद्दपार झाला, प्रत्येकाकडे आरो फिल्टर वगैरे असतात. पण टायफॉईड हा आजार कसं होतं, जेव्हा बाहेर खाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे सध्या टायफॉईडचे आजार पेशंट जास्त सापडतात. नंतर जिथे स्वच्छता नसते अशा ठिकाणी डासांचं प्रमाण, त्यामुळे मलेरिया सारखे शारीरिक आजार होतात. आणि आजकाल जो डेंग्यू जो पाहिला आजार जरा जास्त फोफावतोय, कारण हे अस्वच्छता आणि डासांमुळे हे डेंग्यूचे आजारांनी प्रमाण वाढतंय. आणि ते आजार असे आहेत की प्लेटलेट काउंट तुमचा इतका कमी होतो काही काही वेळेस की तो तुम्हाला प्लेटलेट बाहेरून द्यावे लागतात. तर ह्या शारीरिक आजारमध्ये येतात. तसं तुमचा आहार जर व्यवस्थित नसला, व्यायाम नसेल तर शुगर बीपी सारखे आजार, शारीरिक आजार पण निर्माण होऊ शकतात. आणि दुसरं म्हणजे जे फॅमिली रिलेटेड आजार असतो, कारण शुगरचा जो आजार असतो तुमच्या पॅरेंट्सला असेल तर 50% चान्सेस तुम्हाला असतात होण्याचे. त्यामुळे हे शारीरिक आजारामध्ये सगळं निगडीत होतं. आणि त्यानुसार बाकी शारीरिक आजार असतात ते तुमचे किडनी फेल्युअर, हार्ट फेल्युअर हे आजार तुमच्या व्यायाम आणि आहाराशी निगडीत असतात. त्याच्यावरती उपचार मग? आता हे जे दूषित अन्न पाण्याचे जे आजार असतात टायफॉईड वगैरे त्याच्यामध्ये तुम्ही ॲडमिट राहू शकता. 3 दिवस अँटीबायोटिक्स आणि पाणी उकळून घेणं या गोष्टींनी तुम्ही कव्हर होऊ शकता. नंतर दुसरं म्हणजे की जे आता डेंग्यूसारखे आजार असतात तर डेंग्यूसारख्या आजारांमध्ये तुम्हाला प्लेटलेट काउंट जर नॉर्मली प्लेटलेट असेल तर ते ट्रीट होतो. पण प्लेटलेट काउंट जर तुमचा खूपच कमी झाला तर तो प्लेटलेट मिळतात पण आणि ते भरल्यानंतर तुम्ही कव्हर पण होऊ शकता. आणि तिसरं म्हणजे शुगर बीपी सारखे आजार. शुगर बीपी सारखे आजार तुम्ही तुमचं मानसिक स्वास्थ्य, आहार सांभाळलं आणि काही मेडिसिन्स कंटिन्यू केले तर ते तुमच्या कंट्रोलमध्ये राहतात. आणि जरी शुगर पूर्ण कव्हर होण्यासारखी नसेल तर तुम्ही तिला कंट्रोलमध्ये नक्कीच ठेवू शकता. अच्छा. आणि जे हिमोग्लोबिन असतात ते शरीरामध्ये किती पर्सेंटेज असायला पाहिजे? हिमोग्लोबिनचं महिलांमध्ये प्रमाण हे 12 ते 14 असतं आणि पुरुषांमध्ये प्रमाण हे 14 ते 18 असतं. पण आता आपल्या भारतीय सर्वेक्षणानुसार आपल्या महिलांचं प्रमाण हे 10 आणि 11च्या आसपासच आहे. 11च्या पुढे ज्यांचं हिमोग्लोबिन जास्त आहे अशा महिलांचं प्रमाण खूप कमी आढळतं आजकाल. तर आम्ही तो पण सल्ला त्याच्यात देतो की तुम्ही टॅबलेट्स, गोळ्याच नाही घेतले पाहिजे. तुमच्या आहाराकडे थोडंसं लक्ष दिलं की गुळ शेंगदाण्याचे लाडू, बीट मिळतं बाजारात, 20 रुपये पावशेरनी बीट मिळतं. त्या बीटाचे तुम्ही 2-2 पीस जरी रोज खाल्ले. दुसरं म्हणजे गाजर असतं, गाजरासारखे कच्चे काही गोष्टी खाल्ल्या. नंतर काळे बदाम, काळे खजूर या गोष्टी तुमच्या आहारात तुम्ही ठेवल्या तर तुमचं प्रमाण 11 ते 12 राहण्यात काहीच प्रॉब्लेम येणार नाही. अच्छा. आणि जे स्त्रियांचं हिमोग्लोबिन कमी आणि पुरुषांचं जादा असं का? म्हणजे नॅचरलीच ती हे दिलेली आहे, ती स्ट्रेंथ असते, कारण तुमचं रिक्वायरमेंट वेगवेगळी असते. त्यामुळे त्यांच्या प्रमाणाची ती लेवल रेंज सांगितलेली आहे, त्या प्रमाणातच त्यांचं हे राहतं. अच्छा अच्छा. तर मानसिक स्वास्थ्याविषयी थोडी माहिती द्या. मानसिक स्वास्थ्य आज आरोग्यामध्ये मानसिक स्वास्थ्याचा जवळजवळ मी म्हणेल 70% वाटा जास्त आहे. कारण ज्यांचं मानसिक स्वास्थ्य चांगलं ते आरोग्याच्या प्रॉब्लेम्सवर हे करू शकतात की कव्हर करू शकतात आरोग्याचे प्रॉब्लेम्स. मानसिक स्वास्थ्यामध्ये आजकाल सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा किशोरवयीन मुलांच्या मानसिक स्वास्थ्यात आलेला आहे. कारण थोडंसं काय होतं, मोबाईलची रेंज, हार्मोनल एक्सचेंज यामुळे त्यांचं मानसिक स्वास्थ्य त्यांना नक्की समजतच नसतं काय योग्य काय अयोग्य. काही फ्रेंड्सचं पिअर प्रेशर असतं की नाही असं राहिलंच पाहिजे, असं बोललंच पाहिजे. त्यामुळे ह्या किशोरवयीन मानसिक स्वास्थ्यावर आजकाल जास्त जोर दिला पाहिजे आणि त्यांना समजून सांगितलं पाहिजे की हे प्राणायाम, योग, धारणा हे तुमचं काय करतं. मोबाईलचा वापर ठीक आहे पण त्याचा कुठपर्यंत तुम्ही त्याच्या आहारी जायचं. नंतर त्याच्यामुळे होणारं तुमचं डिस्टर्बन्स किंवा निगेटिव्ह थॉट्स वाढतात तर ते पॉझिटिव्हमध्ये कसं कव्हर करायचं, हे योग, ध्यान, धारणा हे त्यांना त्या वयात जर ते शिकले तर पुढं आपल्याला एक चांगली पिढी निर्माण होऊ शकते. अच्छा. तर तुमच्याकडे जे पेशंट येतात मग त्यांना तुम्ही हा दोन्ही पण ॲडवाईस करता का? माझ्याकडे आता जे पेशंट येतात तसं माझं क्लिनिक आहे ओम शांती सेंटरच्या जवळच आहे. त्यामुळं आणि ओम शांती सेंटर माझ्या इथं जसं सुरू झालं ते छोट्या रोपट्यापासून आम्ही एकत्रच बऱ्यापैकी कव्हर असतो. तर आम्ही
किशोरवयीन मुला-मुलींना तर हा सल्ला देतेच, बाबा तू मोबाईल वापरणं ठीक आहे, अभ्यासासाठी वापरणं ठीक आहे, सोशल कॉन्टॅक्टसाठी वापरणं ठीक आहे, पण तू जेव्हा ठरवतो की नाही बाबा मला आयुष्यात आता काहीतरी करायचं आहे किंवा एंट्रन्स एक्झाम असतात, नीट असते, CET असते, अशा काळात 3 तास तू बाजूला मोबाईल ठेवून राहू शकतो का? तर हे राहत नसेल तर तुला मानसिक स्वास्थ्य बिघडण्याची ही लक्षणं आहेत. तर ते म्हणजे नाही बाबा आता मी एवढा वेळ नाही राहू शकत मोबाईलशिवाय, तेव्हा मी त्यांना सल्ला देते की तुम्ही दीदींशी कन्सल्ट करा. हा मोबाईल आपल्याला आयुष्यभर सोबत राहायचं आहे, पण तुमचं मानसिक स्वास्थ्य नसेल तर तुम्ही आयुष्यात करिअरकडे नाही लक्ष देऊ शकत. त्यामुळे मी ओम शांती सेंटरचं सजेशन माझ्या प्रत्येक पेशंटला देतच असते. अच्छा, गुड. तर तुम्ही जसं की शारीरिक स्वास्थ्यासाठी काय आहार पाहिजे, कोणत्या पद्धतीने घ्यायला पाहिजे, तर हे तुम्ही सांगितलं. तर जसं की मानसिक स्वास्थ्यासाठी की ध्यान धारणा वगैरे हे सांगितलं. मग तसं की हे ध्यान धारणा जर आपण केले तर आपले सगळे थॉट जे आहेत, ते विचार आहेत, ते जर पॉझिटिव्ह चालले तसं आपल्याला मानसिकता म्हणजे टेन्शन डिप्रेशन असं येणार नाही. मानसिक स्वास्थ्यामध्ये कसं मी स्वतः अनुभव घेते, योग आणि आसन हे तुमच्या आसन असे काही काही आसनं आहेत. आता बऱ्याच मुलींमध्ये असे प्रॉब्लेम्स म्हणजे न्यूली मॅरिड मुलींमध्ये प्रेग्नन्सी न राहण्याचे प्रॉब्लेम सध्या जास्त वाढत आहेत, PCODचे प्रॉब्लेम जास्त वाढत आहेत. तर याला तुम्ही मेडिकल ट्रीटमेंट खूप कमी आहे, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला खूप हे जाऊ शकतो. पण जेव्हा तुम्ही योग आसन हे असे काही विशिष्ट आसन आहेत आणि सूर्यनमस्कार आहेत, ह्या गोष्टीचं जर तुमच्या हार्मोनल कंट्रोलवर पण तुम्ही हे ताबा घेऊ शकता की तुम्ही नाही ते तुमच्या PCOD का होते का तुमचे इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन जे प्रेग्नन्सीसाठी आवश्यक असतात लेडीजमध्ये ह्यांचं डिस्टर्बन्स असतं. त्यामुळे PCOD त्यांचे पिरियड्स रेग्युलर येत नाही. तुम्ही जर सूर्यनमस्कार घातले, तुम्ही काही विशिष्ट योगासनं असतात ते आसन घातले, ध्यान धारणा ह्या गोष्टी जर केल्या ना तर तुमच्या हार्मोनल कंट्रोलहून पण तुमचं ह्या गोष्टीमध्ये PCOD सारख्या प्रॉब्लेम्समध्ये हे होतं की कंट्रोल होतं. आणि दुसरं म्हणजे की सूर्यनमस्कार घातल्याने तुमच्या पोटाचं आरोग्य चांगलं राहतं. तुमच्या पोटाचे आतडे जे एवढ्या छोट्या जागेत 20 फुटाचं आतडं बसवलेलं असतं, त्याला तुम्ही जेव्हा सूर्यनमस्काराच्या वेगवेगळ्या पोझिशन घेता, त्या पोझिशनमध्ये त्या आतड्याची व्यवस्थित हालचाल होते आणि तुमचं पचनक्रिया सुधारते. पचनक्रिया सुधारली की शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य सुधारतं आणि तुमची एनर्जी लेवल वाढते. तुम्ही सकाळी योगा किंवा प्राणायाम करून पहा. योगा आणि प्राणायाम केल्यानंतर दिवसभर फ्रेश वाटतं आणि जर ज्या दिवशी तुम्ही नाही करत, उठत नाही, काही करत नाही, तर त्या दिवशी दिवसभर सुस्तावल्यासारखं वाटतं. हा अनुभव माझा स्वतःचा आहे. तोच मी सगळ्यांशी शेअर करून त्यांना ह्या योगासनासाठी किंवा ध्यानधारणा प्राणायामासाठी प्रोत्साहित करत असते. अच्छा, तर बरेच जे जनरल आहेत ते ह्या तुमच्या गोष्टीला त्यांनी अनुकरण करायला हवं आहे. कारण नाही तर काय आहे, ज्यांना वेळेवरती पिरियड येत नसेल तर मग ते काय करतात, डॉक्टरकडे जातात. तुमचा सल्ला असा आहे की प्रत्येकाने शारीरिक स्वास्थ्य अथवा पिरियडचा टाईम आहे तो टाईम टू टाईम येण्यासाठी व्यायाम करणं गरजेचं आहे. मुलींच्या बाबतीत कसं होतं माहिती का, जेव्हा मुलींना पिरियड सुरू होतात 13-14व्या वर्षापासून, तर त्यांचं नेचर थोडंसं इनर आतमध्ये जातात, बाहेर जायला थोड्याशा कचरतात किंवा मिक्स व्हायला कचरतात, नको घरात बरं आहे, आईबरोबर बरं आहे, अशा गोष्टी येतात. इव्हन माझ्या मुलीला सुद्धा 6वी-7वीत मला जेव्हा समजायला लागलं की आता ही थोडीशी घरगुशी व्हायला लागले, मी तिला लगेच कराटे क्लास लाव, कुठं काय लाव, म्हणजे ती एकदम बोलत पण नव्हते, म्हणजे सगळ्यांशी मिक्स पण होत नव्हते. मला ते जाणवलं, तसं मी तिला ते थोड्याशा बाहेरच्या गोष्टींमध्ये तिला इन्व्हॉल्व केलं, तर आता ती बऱ्यापैकी सेटल होते. काय होतं, पिरियड्स आल्यानंतर काही काही मुलींच्या नवीन असं वाटतं की अरे काहीतरी वेगळं झालं, त्यामुळे त्या थोड्याशा कचरतात. मग 1-2 वर्ष बाहेरच नको, मग आता ग्राउंडच सोडून देतात, पळणं खेळणं ह्या गोष्टी मॅक्सिमम मुली कमी करतात. याच वयात मी सगळ्या माझ्या माता भगिनींना सल्ला देते की या वयात तुम्ही मुलींना उलटं बाहेर काढा. बाहेर काढल्यानंतर त्या गोष्टी मिक्स झाल्या, ग्राउंडची जर मैत्री झाली किंवा विविध खेळांशी जर मैत्री झाली, त्यांची हार्मोनल लेवल एकदम नॉर्मल राहते आणि मानसिक स्वास्थ्य पण चांगलं राहतं. 4 लोकात गेल्यावर कसं बोलायचं, जेंट्सशी कसं बोलायचं, मुलांशी कसं, आपल्या टीममधल्या मुलांशी कसं बोलायचं, कोणते डिस्टन्स ठेवायचे, ह्या गोष्टी त्यांना आपोआपच या गोष्टीतून लक्षात येतात. आता तुम्ही डॉक्टर आहातच, बरोबर? ध्यान धारणाविषयी तुमचं काय मत आहे? माझं BMS झालेलं आहे. आता म्हणजे आयुर्वेदिक आहे. आम्हाला 2nd इयरमध्येच ध्यान धारणा हा टॉपिकच असतो अभ्यासालाच. तर तेव्हा आम्हाला हे सगळं शिकवलेलं आहे. भस्त्रिका, प्राणायाम, नंतर
प्राणायामाचे वेगवेगळे प्रकार. आपण जेव्हा वेगवेगळे प्रकार करतो, भस्त्रिका करतो, त्यामध्ये फास्ट श्वसन केलं जातं. नंतर फास्ट श्वसनामध्ये तुमचा चेस्टची, तुमच्या फुफ्फुसांची हवा आत घेण्याची आणि बाहेर घेण्याची ही लेवल मेंटेन केली जाते, वाढवली जाते. त्याचा जसं जसं तुम्ही अभ्यास कराल तसे तसे तुमच्या फुफ्फुसांची ताकद वाढते. दुसरं म्हणजे जेव्हा ध्यान करता तेव्हा काय असतं, बाकीचं सगळ्या जगाचं तुम्हाला विसर पडतं. तुम्ही एक स्वतः कुठल्या तरी पवित्र आत्मा आहात. तुमच्या आतली शक्ती आहे की बाकीचं ह्यानी काय केलं, त्यांनी काय केलं, त्यापेक्षा मला आता वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये कसं वागायचं. तर ह्या गोष्टींची लेवल ताकद तुमच्या मेंदूची वाढते. आणि दुसरं म्हणजे जेव्हा आपण प्राणायाम करतो तेव्हा आपल्या ब्रेनमध्ये, मेंदूमध्ये बीटा सेल्स वगैरे ह्या पॉझिटिव्ह थिंकिंग वाढणाऱ्या गोष्टी असतात. आपण भस्त्रिका म्हणा किंवा बाकीचे प्राणायाम करतो तेव्हा ह्या बीटा सेल्सचं प्रमाण 10 पटीने वाढतं. असा सायंटिफिक प्रूफ आहे. त्यामुळे तुमचे पॉझिटिव्ह आणि जीवन आनंदी जगण्याकडे कल आपोआप कोणतीही विचित्र सिच्युएशन आली समजा की खूप प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन, तरी तुमचा मेंदू काय म्हणतो, अरे ठीक आहे, ह्याच्यात काहीतरी काढता येईल आपल्याला. त्यामुळे तुम्ही कूल राहता. कोणतीही विचित्र अपोजिट परिस्थिती आली तरी तुमचं मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित राहून तुम्ही त्या सिच्युएशनवर मात करून आयुष्य पुढे नेता. अगदीच सुसाईड किंवा हे निगेटिव्ह थिंकिंग याच्यामुळे काय होतं की सुसाईडचे प्रमाण पण वाढतात. तर जेव्हा तुमच्या मेंदूची ही ताकद वाढते, तुमचं प्रत्येक आयुष्य जगण्याकडे पॉझिटिव्ह आणि ठीक आहे बाबा, इट्स ओके, होईल व्यवस्थित, ह्या गोष्टी जास्त पॉझिटिव्ह होतात. अच्छा, तर तुम्ही शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक स्वास्थ्य याबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय संदेश देऊ इच्छिता? शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक स्वास्थ्य याबद्दल मी आता प्रेक्षकांना, किशोरवयीनपासून 60-70 वयाच्या सगळ्यांना सांगते की आयुष्य परत नाही, आयुष्य एकदाच मिळतं. तुम्ही तुमचं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य सांभाळलं तर तुम्ही हे आयुष्य खूप आनंदाने जगू शकता. शारीरिक स्वास्थ्यामुळे तुम्ही तुमच्या आहाराकडे लक्ष द्या आणि मानसिक स्वास्थ्यामध्ये ध्यान, धारणा, प्राणायाम, योगासन, राजयोग या गोष्टीकडे लक्ष द्या. आणि सर्वात महत्त्वाचं तुमचं कुटुंबाकडे तुम्ही जर आनंदी ठेवलं तर तुमचं आयुष्य खूप आनंदी होईल. धन्यवाद साळवे मॅडम. तुम्ही आमच्या प्रेक्षकांना एवढा मोलाचा सल्ला दिला. शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक स्वास्थ्याबद्दल याबद्दल डिफरन्स सांगितलं, तर त्याबद्दल तुमचे परत एकदा धन्यवाद. प्रेक्षकांनो, बघा डॉक्टर साळवे मॅडमनी आपल्याला किती बेस्ट ॲडवाईस केला की शारीरिक स्वास्थ्य कसे ठेवायचं आणि मानसिक स्वास्थ्य कसे ठेवायचं. आपण कंटिन्यू आपले जर पॉझिटिव्ह थॉट चालत असेल तर आपल्याला चिंता परेशानी, थोडक्यात आपण मानसिक स्वास्थ्य हे चांगलं ठेवू शकतो. आणि कॅलरीयुक्त पदार्थ किती घ्यायचे, प्रोटीनयुक्त किती घ्यायचे आणि जीवनसत्वाचे पदार्थ कसे घ्यायचे, त्यासाठी आपलं शारीरिक स्वास्थ्यसुद्धा ठीक राहील, असा मोलाचा सल्ला मॅडमने आपल्याला दिला आहे. तर तुम्ही याच्यातून जे चांगलं पॉझिटिव्ह आहे ते घ्या आणि आपलंसुद्धा जीवन फर्स्ट क्लास बनवा. तोपर्यंत भेटूयात आपण पुढल्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.